आता उदयजी, अटल सेतू ते शिवडी, शिवडी ते वरळी, वरळी ते हर्डीकर मार्ग, ते पासपोर्ट ऑफिस ते बांद्रे कोस्टलला जाणारा रस्ता, हे 10%च काम बाकी आहे असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे? आता आपण गेले कित्येक महिने बघतोय की ते तसंच आहे. तर ते नक्की 10% काम, त्याची तारीख तुम्ही देऊ शकता का? की साधारण एक 6 महिन्यात होईल, 8 महिन्यात होईल, वर्षभरात होईल? हे कधी पाहिजे ते सांगा. सभापती महोदय, 4762 ते अटल सेतूचं काम 90% पूर्ण झाले तुम्ही सांगितलेलं आहे, बरोबर आहे? प्रश्न क्रमांक हा. आता उदयजी, अटल सेतू ते शिवडी, शिवडी ते वरळी, वरळी ते हर्डीकर मार्ग, ते पासपोर्ट ऑफिस ते बांद्रे कोस्टलला जाणारा रस्ता, हे 10%च काम बाकी आहे असं तुम्ही म्हणता, बरोबर आहे? आता आपण गेले कित्येक महिने बघतोय की ते तसंच आहे. तर ते नक्की 10% काम, त्याची तारीख तुम्ही देऊ शकता का? की साधारण एक 6 महिन्यात होईल, 8 महिन्यात होईल, वर्षभरात होईल? हे तुम्हाला कधी पाहिजे ते सांगा. तुम्हाला कधी पाहिजे ते सांगा. नाही, मला ते पूल पडायला पाहिजे असं नको आहे, नीट पाहिजे, काहीतरी केला आणि झाला असं नको. तर साधारण केव्हा होईल? आणि ते तिकडचे लोकप्रतिनिधी जे असतील त्या सगळ्यांना घेऊन, इतर अधिकाऱ्यांना घेऊन सगळं नीट सेफ्टी करून केव्हापर्यंत होईल नक्की? मंत्री महोदय. सभापती महोदय, शिवडी वरळी उन्नत मार्ग जो आहे त्याची अंदाजित रक्कम प्रशासकीय मान्यता 2283 कोटीला दिलेली आहे. याचं कार्यारंभ आदेश जो आहे तो 13/1/2021 दिलेला होता. याचा कालावधी 36 महिने होता. आणि हा रस्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा रस्ता अटल सेतूला जोडणार आहे, हा रस्ता वांद्रे वरळी सी लिंकला जोडणार आहे, आणि हा रस्ता मुंबई कोस्टल रोडला जोडणार आहे. त्याच्यामुळं काही परवानग्यांसाठी याला उशीर झाला आहे, याच्याबद्दल नक्कीच दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु 62% या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सप्टेंबर 2026 पर्यंत हे पूर्ण काम होईल. भाई जगताप. सभापती महोदय, मंत्री महोदयाने उत्तरामध्येच अतिशय त्याचं विस्तृत हे केलं महत्त्व. कारण हा नुसता कनेक्टर नाही आहे, तर हा कनेक्टर मुंबई असेल, अटल सेतू असेल, या सगळ्या याच्या दृष्टीने अति महत्त्वाचा हा रस्ता आहे. आणि म्हणून आपण आता 26 सप्टेंबरपर्यंत आपण याची मुदत त्यांची आहे असं सांगितलेलं आहे. इथे नार्वेकरांनी प्रश्न विचारताना आणि सगळ्यांचाच असं मत आहे की या बाबतीमध्ये मध्यंतरी जी माहिती होती ती अशी चुकीची असेल तर मला आनंद होईल त्या गोष्टीचा. याच्यामध्ये वरळीमधून जाताना तिथे तिथला जो मोठा कॉम्प्लेक्स आहे हा त्याचा अडचणीचा भाग होता अशी माहिती आहे. मला माहीत नाही की खरी परिस्थिती काय आहे ती. कारण तेवढाच जर पोर्शन आपण पाहिला, पुढचा अटल सेतूला जो कनेक्टर आहे तो चालू झाला आहे पुढे शिवडीपासून, तो म्हणजे तिकडे काम सुरू झाले. हा मधला जो एक ज्याला म्हणतो ना फिलिंग द ब्लँक्स, त्याच्यासारखं तो राहिलेला आहे. आणि म्हणून याला प्राधान्याने पहिलं आपण महत्त्व देणार आहात का? आणि तो तात्काळ करण्याच्या दृष्टीने आपण कॉन्ट्रॅक्टरला तशा सूचना देणार आहात का? सन्मान्य सभापती महोदय, भाई जगताप साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या निमित्तानं देखील हा रस्ता रखडलेला होता. त्याच्यामध्ये भाईंनी सांगितल्या पद्धतीनं 19 इमारती याच्यामध्ये बाधित होत होत्या. त्याच्यामध्ये 386 कुटुंब होती. परंतु त्याच्यावर देखील निर्णय झालेला आहे. आखणीत बदलानंतर 2 इमारती आता म्हणजे 83 कुटुंब याच्यामध्ये फक्त बाधित होणार आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आणि याच्यामध्येच अजून एक जो महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे एल्फिस्टन उड्डाण पुलाची जी पुनर्बांधणी होती ते देखील हे 2283 कोटीच्या टेंडरमध्ये इन्क्लूड आहे. आणि ते देखील काम डबल लेअरनं पूर्ण होणार आहे. सुनील शिंदे. की आता रहिवाशांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न होता तो मिटलेला आहे. माझ्याही माहितीनुसार आम्ही त्या मतदारसंघातच आजूबाजूला राहतो. 2 इमारतींचा प्रश्न हा निर्णय झालेला आहे. पण नेमका ते कधी होणार, त्यांना कोणत्या किती कालावधीत त्यांना तिथेच घर देणार, याबद्दल आम्हाला MMRDचे अधिकारी उत्तर देत नाही. आपल्याकडून तसं उत्तर येत नाही. तर तशी अपेक्षा की साधारणतः त्यांना त्या ठिकाणी किती कालावधीत आपण जी 83 कुटुंब आहेत त्यांना घरं देणार, नंबर 1.
नंबर 2 की ह्या सगळ्या पुला शिवडी वरळी कनेक्टरच्या कामाची सुरुवात होण्यापासून मी सातत्याने फॉलोअप करतोय की गणपतराव कदम मार्ग नामजोशी मार्गाला जोडून लालबागला आंबेडकर मार्गाला जोडणारा जो रोड ओव्हर ब्रिज आहे त्याची मान्यता आहे, त्याला सगळं काय फक्त एक NOC आपल्याला पाहिजे होती NTC मिलची. मला मी आपल्यावर टीका करत नाही किंवा आपल्या मुद्दामून हा विषय आणत नाही, परंतु रेकॉर्डवर आहे की आपण मला सदनात आश्वासन दिलं होतं या संदर्भाने. प्रश्न विचारा. प्रश्नावरच येतो, परंतु आपणही मी त्या पुढच्या कारवाईला गेलो नाही, कारण प्रसाद लाड प्रमाणे आपण राज्याचे लाडके आहात, त्याच्यामुळे आपला तणाव वाढवायचा नव्हता मला. तर कृपा करून ह्या शिवडी वरळी कनेक्टरच्या सोबत वरळीवासियांना, लोअरपरळवासियांना, डिलर रोडवासियांना दिलासा देणारा, कारण भविष्यात या ठिकाणी ट्रॅफिकचा जटिल प्रश्न आहे. तर NTCच्या याच्यात मध्यस्थी करून ती NOC पाहिजे ती ताबडतोब मिळवून द्या, कारण आज कितीही म्हटलं आपण ह्या उत्तरात तरी ट्रॅफिकचा हा जटिल प्रश्न आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये लोअर परळ ब्रिजवरून KM हॉस्पिटलला जायचं असेल तर 1.25 तास लागतो. एखादा पेशंटला घेऊन जायचं असेल तर पेशंटची काय अवस्था होत असेल मला पुढचं सांगता येत नाही. त्याच्यामुळे ट्रॅफिकची अतिशय जटिल समस्या आहे. त्यामुळे भविष्यातील हे प्रश्न सोडवण्यासाठी मी ज्या प्रश्नाचा सातत्याने पुरवठा करतोय, आपण मला आश्वासन दिलं होतं त्याबद्दल आपण निश्चित मला या ठिकाणी योग्य कारवाईबद्दल उत्तर द्याल का? मंत्री महोदय. सभापती महोदय, 2 मुद्दे सुनील राऊत साहेबांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. एक पुनर्वसनाचा विषय सुनील शिंदे साहेबांनी हे दोघेही चांगले मित्र असल्यामुळं नावात थोडं हे झालं. बाधित 83 कुटुंब आहेत, त्या 83 कुटुंबापैकी 4 कुटुंबांना रोख आपण प्रत्येकी 1,17,00,000 रुपये दिलेले आहेत आणि 79 कुटुंब जी आहेत त्यांना आपण म्हाडाकडून किंवा MMRDA कडनं जे काही सदनिका आपल्याला प्राप्त होणार आहेत त्याच्यामध्ये आपण पुनर्वसन करणार आहोत. आणि सदनिकांचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे तो 300 चौरस फुटाचा आहे आणि प्लस 35% फंजिबल एरिया आहे. त्याच्यामुळे त्यांना जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी देतोय. आणि नाही, 4 कुटुंबांना 1,17,00,000 रुपये आपण दिलेले आहेत आणि MMRDA कडे आणि म्हाडाकडे आपण मागणी केलेली आहे त्यांच्या सदनिकांची, त्या मिळाल्यानंतर तात्काळ आपण त्यांना देणार आहोत. दुसरा, मगाशी आपण जो मुद्दा मांडलात की वरळीचा म्हणजे शिवडी वरळी उन्नत मार्गाचा जो आपण मुद्दा या ठिकाणी मांडलात त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की जे 2 डबल डेकर जे मार्ग होत आहेत त्याच्यामध्ये पहिला स्तर जो आहे तो एल्फिस्टन पूल प्रमाणेच होणार आहे आणि दुसरा स्तर जो आहे तो शिवडी वरळी उन्नत मार्ग होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्या परवानगीच्या जर काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये नक्की लक्ष घातलं जाईल आणि लवकर नाही त्या संदर्भामधली माहिती घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये जर NOC साठी काही रखडलं असेल तर ते NOC देखील तात्काळ देण्याचे निर्देश दिले जातील. प्रवीण दरेकर.